नमस्कार, मी दिशा मुनवर आजच्या या खास आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. वय वर्ष 30 असलेल्या कार्यरत व्यावसायिका श्रीमती रेखा यांना रोज सकाळी उठल्यावर डाव्या व उजव्या हाताच्या बोटांना सूज आणि कडकपणाची समस्या सुरू झाली. या समस्येमुळे इतरांसाठी असणारा सुखकर सूर्योदय त्यांच्यासाठी जणू अंधकार असलेला भासू लागला. दिवसभरातील साधारण कामे करणं देखील त्यांच्यासाठी अवघड व्हायला लागलं. श्रीमती रेखांसारखे जवळपास 1.2 कोटी भारतीय ह्या समस्येशी रोज झुंज देत आपलं आयुष्य खडतरपणे जगताय. या आजाराला संधिवात किंवा र्युमॅटॉइड आर्थरायटिस असे म्हणतात, ज्यामध्ये शरीरातील लहान सांध्यांवर परिणाम होतो. आजच्या कार्यक्रमात आपण संधिवाताविषयी अधिक माहिती जाणून घेऊ, जेणेकरून ह्या आजाराशी झुंजणाऱ्या सर्वांना याचे निदान आणि उपचाराविषयी मार्गदर्शन मिळेल. संधिवात ही एक अशी समस्या आहे जी कोणत्याही वयातील स्त्री किंवा पुरुष यांना उद्भवू शकते. हा एक दीर्घकालीन आजार आहे, ज्यामध्ये रुग्णाला वेदना असह्य करून सोडतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या गुणवत्तेवर त्याचा खोलवर परिणाम होतो. म्हणूनच या आजाराविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज काही दिग्गज संधिवात तज्ज्ञ उपस्थित आहेत. चर्चा सुरू करण्याआधी आपण सर्व मान्यवरांचा परिचय करून घेऊयात. डॉक्टर प्रीती नागनूर मेहता. डॉक्टर प्रीती मेहता ह्या कन्सल्टंट र्युमॅटॉलॉजिस्ट असून त्या जेसलॉक हॉस्पिटल पेडल रोड आणि वोकाट हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत आहेत. नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रीती नागनूर मेहता. मी रुमॅटॉलॉजिस्ट म्हणजे संधिवात तज्ज्ञ आहे. मुंबईतल्या वेस्टर्न सबअर्बच्या भागामध्ये मी माझी प्रॅक्टिस करते. माझं स्वतःचं क्लिनिक रुमेट स्पेशालिटी क्लिनिक हे मलाड स्टेशनच्या अगदी जवळ आहे. तिथे मी रोज ओपीडी मध्ये बसते. याशिवाय मी वोकाट हॉस्पिटल मीरा रोड आणि जसलोक हॉस्पिटल पेडर रोड या 2 प्रख्यात मुंबईतल्या हॉस्पिटलना ऑनररी कन्सल्टंट आहे. आणि मी संधिवाताचे रुग्ण मागचे जवळजवळ 12 ते 13 वर्ष बघत आहे आणि प्रॅक्टिस करत आहे. डॉक्टर सुशांत शिंदे. डॉक्टर सुशांत शिंदे हे फिजिशियन आणि र्युमॅटॉलॉजिस्ट असून ते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मुंबई येथे कार्यरत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर सुशांत शिंदे. मी कन्सल्टंट फिजिशियन विथ स्पेशल इंटरेस्ट इन रुमॅटॉलॉजी म्हणजे आमवात हे बघणारा डॉक्टर आहे. मी मुंबई इथून कार्यरत आहे आणि मुंबईमध्ये माझे 2 क्लिनिक्स आहेत, गोरेगाव आणि दादर येथे. डॉक्टर दीप्ती पटेल. डॉक्टर दीप्ती पटेल ह्या कंसल्टेंट र्युमॅटॉलॉजिस्ट असून त्या वोकाट हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत आहेत. नमस्कार, मैं हूँ डॉक्टर दीप्ति पटेल, कंसल्टेंट रूमेटोलॉजिस्ट, वोकाट हॉस्पिटल मुंबई सेंट्रल में अपनी सेवाएं दे रही हूँ. डॉक्टर निलेश नोलखा. डॉक्टर निलेश नोलखा हे कंसल्टंट र्युमॅटॉलॉजिस्ट असून ते नायर हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत आहेत. नमस्कार, मैं हूँ डॉक्टर नीलेश नोलखा. मैं एक रूमेटोलॉजिस्ट या जिसे संधिवात रोग विशेषज्ञ कहते हैं उस फील्ड में प्रैक्टिस करता हूँ. मैं एक सीनियर कंसल्टेंट हूँ नायर हॉस्पिटल मुंबई कॉलेज में और कांदिवली में मेरा खुद की प्राइवेट प्रैक्टिस है, निर्जना मल्टी स्पेशलिटी क्लिनिक. मी सर्व डॉक्टर्सचे ह्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते. तर आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. माझा पहिला प्रश्न डॉक्टर दीप्ती पटेल यांना आहे. मैडम, संधिवात म्हणजे काय? देखिए, आर्थराइटिस कई प्रकार के होते हैं. उसमें रूमेटॉइड आर्थराइटिस एक प्रकार है जो जोड़ों की समस्या है, जिसमें जोड़ में सूजन होती है. ये आम भाषा में इसको गठिया रोग कहते हैं, संधिवा कहते हैं, वा का प्रॉब्लम कहते हैं और ये लंबे चलने वाली तकलीफ है. इसलिए अगर इसका निदान और उपचार सही समय पर नहीं होता है तो ये जोड़ों को, हड्डियों को नुकसान पहुंचा सकता है, यानी कि जॉइंट्स परमानेंटली डैमेज भी हो सकते हैं. मॅडम, मला सांगा संधिवाताची कारणे काय आहेत? रूमेटॉइड आर्थराइटिस एक ऑटो इम्यून बीमारी है. ऑटो इम्यून का मतलब है कि हम सबके शरीर में एक इम्यून सिस्टम, हमारी रोग प्रतिकारक शक्ति होती है. ये बैक्टीरिया और वायरसेस से लड़ती है और हमें इन्फेक्शन से बचाती है. लेकिन कुछ लोगों में किसी कारण सर ये जो इम्यून सिस्टम होता है वो अपने ही शरीर के नॉर्मल स्वस्थ अंगों पे हमला करता है. उसकी वजह से बदन में सूजन होती है. तो जैसे रूमेटॉइड आर्थराइटिस में इम्यून सिस्टम जो है वो जोड़ों में हमला करने की वजह से जोड़ में सूजन आ जाती है. तो ये एक ऑटो इम्यून बीमारी है. मॅडम, मला सांगा संधिवातामधील रिस्क फॅक्टर, ज्याला आपण जोखीम असणारे घटक म्हणतो, ते कोणते आहेत? आर्थराइटिस किसी को भी हो सकता है. अब अक्सर ये लोग मानते हैं कि आर्थराइटिस एक बुढ़ापे की बीमारी है, लेकिन ऐसा नहीं है. ये बच्चों तक में हो सकती है, जिसे हम जुवेनाइल आर्थराइटिस कहते हैं. अगर देखा जाए तो पुरुषों के मुकाबले महिलाओं में ये कंडीशन ज्यादा पाई जाती है और 3 गुना ज्यादा होने की उनको संभावना होती है. दूसरा, अगर आपके फैमिली में किसी को रूमेटॉइड आर्थराइटिस है या कोई ऑटो इम्यून डिजीज है तो उनको ये कंडीशन होने के चांसेस ज्यादा है. और एनवायरमेंटल फैक्टर्स में, लाइफस्टाइल में अगर बात करें तो जो लोग धूम्रपान करते हैं, स्मोकिंग, तो उससे भी जोड़ों की ये समस्या बढ़ सकती है. आपले खूप आभार मॅडम. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर सुशांत शिंदे यांना आहे. सर, संधिवातासाठी कोणत्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत? रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा वात यासाठी आता आपण बघू शकतो 2 प्रमुख प्रकारचे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत.
काही औषधं आहेत ज्यांना कन्व्हेन्शनल डीमार्ट्स म्हणजे डिसीज मॉडिफाईंग ड्रग्स, म्हणजे हे पेन किलर्स नसतात, तर हे आजाराला बंद करणारी औषधं असतात. तर असे डीमार्ट्स किंवा डिसीज मॉडिफाईंग ड्रग्स 2 प्रकारचे आहेत. काही जुने डीमार्ट्स आहेत, ज्यांना आम्ही कन्व्हेन्शनल डीमार्ट्स म्हणतो. ही बहुतेकशा गोळ्या आहेत, टॅबलेट्स आहेत आणि ह्या घेतल्याने बरेच लोकं ह्याच्याने हळू करून बरे होऊ शकतात. पण ह्यांचा स्पीड कमी असतो. बऱ्याच लोकांना फायदा होतो, पण सगळ्यांनाच फायदा होईल कन्व्हेन्शनल डीमार्ट्सने असं नाही. मग ज्या व्यक्तींना कन्व्हेन्शनल डीमार्ट्सनी फरक पडत नाही, त्यांना नवीन प्रकारची औषधं, ज्यांना बायोलॉजिक डीमार्ट्स म्हटलं जातं, ह्याचा वापर केला जाऊ शकतो. बायोलॉजिक डीमार्ट्स फास्ट काम करतात, बऱ्याच लोकांना फायदा देतात आणि त्यांचा फायदा बऱ्याच वेळेसाठी राहतो. परंतु ही इंजेक्शन्स आहेत आणि कॉस्ट वाईज सुद्धा जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाला बायोलॉजिक डीमार्ट्सची गरज नाही. पण ज्या व्यक्तीला कन्व्हेन्शनल डीमार्ट्सनी फरक नाही पडला, त्यांना बायोलॉजिक म्हणजे नवीन प्रकारच्या औषधाने बराच फरक पडू शकतो. आपले रुमॅटॉलॉजिस्ट ह्याचा तुम्हाला प्रॉपर गाईडन्स करू शकतात. धन्यवाद सर ह्या मार्गदर्शनासाठी. पुढील प्रश्नासाठी आपण डॉक्टर प्रीती मेहता मॅडम यांच्याकडे वळूया. मॅडम, जर हा आजार इतक्या गंभीर स्वरूपाचा असेल तर संधिवातामुळे रुग्णांमध्ये कोणते कॉम्प्लिकेशन्स उद्भवू शकतात? रुमॅटॉइड आर्थरायटिस हा अगदी कॉमन प्रकारचा, अगदी सगळ्यात कॉमन प्रकारचा संधिवात आहे. संधिवाताचा प्रकार आहे, जो आम्ही जास्त करून बायकांमध्ये बघतो. जर आपण त्याचं वेळेवर निदान नाही केलं आणि वेळेवर त्याची ट्रीटमेंट नाही केली, तर सांधे वेडेवाकडे होऊ शकतात. म्हणजे सांध्यामध्ये डिफॉर्मिटीज येऊ शकतात. म्हणजे हाताची बोटं, गुडघे, पायाची बोटं ह्याच्यामध्ये डिफॉर्मिटीज म्हणजे ते वेडेवाकडे झाल्यामुळे बरोबर चालता येत नाही. हातामध्ये व्यवस्थित अगदी आपला पेला किंवा चमचाही धरता येत नाही. अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन जर आपण वेळेत निदान नाही केलं आणि त्याचं ट्रीटमेंट नाही केलं, तर आपल्याला बघायला मिळतं. याशिवाय या संधिवाताचा म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिसचा परिणाम स्किनवर पण होऊ शकतो. म्हणजे त्वचेवर काही प्रकारच्या अशा गाठी येऊ शकतात. त्याला आम्ही सबक्युटेनियस नोड्यूल्स म्हणतो. कधी-कधी फुफ्फुसांवर पण त्याचा परिणाम होऊ शकतो, जेणेकरून फुफ्फुसांमध्ये सूज येऊ शकते आणि मग दम, सुका खोकला अशी लक्षणं दिसू शकतात आणि ते जर वेळेत निदान नाही झालं आणि वेळेत ट्रीटमेंट नाही झाली, तर पेशंटना ऑक्सिजनची पण गरज पडू शकते. सो अशा प्रकारची कॉम्प्लिकेशन डायरेक्टली रुमॅटॉइड आर्थरायटिसमुळे होऊ शकतात. परंतु हेही आढळलं जातं, की ज्या पेशंटमध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस हा आजार असतो, त्यांच्यामध्ये हृदयविकाराचं पण प्रमाण बाकी सामान्य लोकांपेक्षा जास्त आणि अल्प वयात म्हणजे कमी वयात म्हणजे साधारणपणे 50शी नंतर किंवा 55 नंतर जर हृदयविकार होत असेल, तर या पेशंटमध्ये जवळ-जवळ 10 वर्ष लवकर म्हणजे 40 मध्येच हृदयविकार होऊ शकतो. सो हे सगळे कॉम्प्लिकेशन आरेच्या पेशंट्समध्ये आम्हाला सामान्यपणे दिसून येतात. डॉक्टर सुशांत शिंदे यांना माझा पुढचा प्रश्न आहे. सर, संधिवात आणि ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये काय फरक आहे? बघा, रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि ऑस्टिओ आर्थरायटिस हे दोन्ही कॉमन टाइपचे आर्थरायटिस आहे आणि त्यापैकी ऑस्टिओ आर्थरायटिस बद्दल पहिला बोलतो, ज्याला आपण संधिवात म्हणतो. हा एक जास्त कॉमन आजार आहे. ऑस्टिओ आर्थरायटिस सोप्यात सांगायचं तर म्हणजे सांध्यांची झालेली झीज. जसं वयाप्रमाणे आपले केस पांढरे होणार, तसे वयाप्रमाणे वापरल्यामुळे आपले सांधे सुद्धा झिजणार. यात मोठे सांधे जसं की गुडघा, कधी-कधी कंबर, शोल्डर ह्या सांध्यांचा समावेश असतो आणि वय 50 ते 60 नंतर ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांनी कमी वयात जास्त काम केलं, ह्यांचे सांधे झिजणार, ह्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. ह्याची प्रामुख्याने ट्रीटमेंट फिजिओथेरपी, काही प्रमाणात औषधं आणि फार जास्त टोकाला आजार गेला तर ऑपरेशन म्हणजे नी रिप्लेसमेंट सर्जरी सारखे ऑपरेशन्स लागू शकतात. परंतु रुमॅटॉइड आर्थरायटिस हा वयाशी निगडीत आजार नाही. हा कुठल्याही वयात येऊ शकतो, पण जास्त तर हा कमी वयामध्ये बघितला जातो. हा एक इम्युन मिडिएटेड आजार आहे, म्हणजे स्वतःची प्रतिकारशक्ती स्वतःला नुकसान देते असा आजार आहे. त्यामुळे हा फक्त 1-2 सांध्यांकरता सीमित राहत नाही, तर बऱ्याच सांध्यांकडे पसरतो आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस ज्याला आपण आमवात सुद्धा म्हणतो, याची बहुतेकदा लक्षणं हातापासून सुरुवात होतात. लोकांना युजुअली महिलांना याचा आजार होतो आणि हातापासून दुखणं सुरू होतं आणि मग हळूहळू पासून शरीराचे सर्व सांधे दुखायला लागतात, सुजायला लागतात. सकाळी उठल्यावर सांधे सुजलेले असतात, कधी-कधी लाल झालेले असतात आणि अकडलेले असतात. ही लक्षणं रुमॅटॉइड आर्थरायटिसची आहेत. रुमॅटॉइड आर्थरायटिसला योग्य उपचाराने, औषधाने बऱ्यापैकी आटोक्यात कंट्रोलमध्ये आणला जाऊ शकतो आणि ह्या पेशंट्सना जर लवकर औषधं सुरू केली, तर ऑपरेशनची गरजही लागत नाही. धन्यवाद सर आपल्या ह्या अमूल्य माहितीसाठी. डॉक्टर निलेश नोलखा यांच्याकडे मी पुढील प्रश्नासाठी वळते. सर, संधिवात आणि गाउटमध्ये काय फरक आहे? सो रूमेटोइड आर्थराइटिस एंड गाउट में डिफरेंस ये होता है कि जनरली इंडिया में ये माना जाता है कि सारे आर्थराइटिस यूरिक एसिड से संबंधित होते हैं, बट वैसा नहीं है। हमारे बहुत सारे आर्थराइटिस ऐसे हैं जिसमें यूरिक एसिड से कोई लेना देना नहीं होता है, यूरिक एसिड का डिपोजिशन नहीं होता है। गाउट एक ऐसा आर्थराइटिस है जो पैर से चालू होता है, बड़े अंगूठे से ज्यादातर, जिसमें अचानक एक एपिसोड आता है इन्फ्लेमेशन का और वो यूरिक एसिड जमा होकर वहां पे सूजन होने से होता है। लेकिन रूमेटोइड आर्थराइटिस एक ऐसा संधिवात है जो शरीर के
किसी भी जोड़ को अटैक कर सकता है। स्टार्टिंग से ही लगभग हाथ के जोड़ों में अकड़न आना, सूजन आना चालू हो जाता है। गाउट रुक-रुक के आता है, रुक-रुक के एपिसोड्स होते हैं। रूमेटॉइड आर्थराइटिस ऑलमोस्ट कंटीन्यूअस डिसीज़ होता है और रूमेटॉइड आर्थराइटिस में डैमेज काफ़ी ज़्यादा हो सकता है आगे जाके, क्योंकि काफ़ी जॉइंट्स इन्वॉल्व हो सकते हैं। गाउट में सिर्फ यूरिक एसिड से संबंधित आर्थराइटिस होने की वजह से प्रोसेस थोड़ा स्लो होता है। गाउट भी धीरे-धीरे दूसरे जोड़ों को इन्वॉल्व कर सकता है, बट उसमें रूमेटॉइड आर्थराइटिस जितना जल्दी जोड़ों में इन्वॉल्वमेंट नहीं होता है। दोनों का ट्रीटमेंट बिल्कुल अलग है। गाउट में यूरिक एसिड को कंट्रोल करने के साथ-साथ अटैक ना आए वैसी दवाई देनी पड़ती है और रूमेटॉइड आर्थराइटिस में ऐसी दवाई देनी पड़ती है जो जोड़ों की सूजन को कम करके इन्फ्लेमेशन को कंट्रोल करे, जो दूसरे अंगों पे डैमेज नहीं करे। तो गाउट और आर्थराइटिस एक चीज़ नहीं है। यूरिक एसिड वाले आर्थराइटिस को गाउट कहते हैं, बाकी सारे अलग आर्थराइटिस को अलग-अलग नाम से जाना जाता है और उसमें से एक सबसे कॉमन जो आर्थराइटिस है वो रूमेटॉइड आर्थराइटिस। आपण दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपले आभार. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर सुशांत शिंदे यांना आहे. सर, योगा किंवा व्यायामाने संधिवात नियंत्रणात आणता येतो का? नक्कीच योगा व एक्सरसाइज ह्यांचा रोल रुमेटॉइड आर्थरायटिस किंवा कुठल्याही प्रकारच्या वाताला कंट्रोल करण्यामध्ये महत्वाचा आहे. त्यामध्ये मी काही गोष्टी क्लिअरली सांगू इच्छितो. एक म्हणजे की जेव्हा आम्ही एक्सरसाइज सांगतो, तेव्हा बरेचदा पेशंट जेव्हा आमच्याकडे आलेले असतात, त्यांचे सांधे खूप प्रमाणात डॅमेज झालेले असतात किंवा सुजलेले असतात. अशा वेळेला डायरेक्ट मेजर एक्सरसाइज करणं योग्य नाही. हे गाइडेड एक्सरसाइजेस पाहिजेत आणि ह्याचा सुरुवात फिजिओथेरपीच्या डॉक्टरांच्या गाईडन्स अंडर झाला पाहिजे. फिजिओथेरपीचे एक्सरसाइज करून त्याचे जे शेक देतात डॉक्टर्स ते घेऊन मग हळू-हळू करून पुढच्या एक्सरसाइजकडे वळलं पाहिजे. जेव्हा कोणताही आपण नवीन एक्सरसाइज सुरू करतो, तर जर आपण कमी लहानपणी एक्सरसाइज सुरू केला आणि आपण 40शीत एक्सरसाइज सुरू केला, तर याच्यात ऑफकोर्स फरक आहे. सो एक्सरसाइज सुरू करताना तो योगा असो किंवा काही लोकं वॉकिंग, सायकलिंग करतात किंवा जिमला जातात. मी म्हणेन ह्याची सुरुवात अगदी स्लो झाली पाहिजे. हळू करून एक्सरसाइज वाढवले, तर ते एक्सरसाइज सर्व प्रकारचे एक्सरसाइज पेशंट्स करू शकतात. तसंच एखादा सांधा जर दुखत असेल, सुजला असेल, तर त्या सांध्याचे त्यावेळेला एक्सरसाइज न करणं असा सल्ला मी देतो. योगा ही मदत करतो, पण ज्या पेशंट्सना गुडघ्यांचा त्रास जास्त आहे, त्यांनी अशी आसनं केली नाही पाहिजेत, ज्याच्यात गुडघा फार मोडला जातोय, असं खाली बसणं, मांडी घालून बसणं, वज्रासनमध्ये बसणं, अशा गोष्टी अव्हॉइड केल्या पाहिजेत. सो अंडर गाईडन्स केलेला योगा, केलेले एक्सरसाइज नक्कीच बऱ्याच प्रमाणात मदत करतात. पण सुरुवात फिजिओथेरपीनी जेव्हा एक्सरसाइज कराल, तेव्हा टप्प्याटप्प्याने त्याला वाढवा. जेव्हा योगा कराल, जर गुडघ्यांना त्रास असेल, तर खाली न बसता करा आणि एखादा सांधा जर सुजलेला असेल, दुखत असेल, तर आपल्या बॉडीचं आपण ऐकलं पाहिजे. त्यावेळेला तिकडे त्रास आहे, त्यावेळेला त्याच्यावर एक्स्ट्रा एक्सरसाइज नाही केली पाहिजे. डॉक्टर निलेश नोलखा यांना माझा पुढचा प्रश्न आहे. सर, संधिवात नियंत्रणासाठी कोणत्या प्रकारच्या अन्नाचं सेवन टाळलं पाहिजे? मैं हमेशा अपने पेशेंट को कहता हूँ कि आप आरे में सब कुछ खा सकते हैं। हमारे देश में ये बहुत गलत मान्यता है कि आपको खट्टा नहीं खाना चाहिए, आपको नॉन-वेज नहीं खाना चाहिए, आप दही नहीं खा सकते, आप चावल नहीं खा सकते या कोई मानते हैं कि आप फूल गोभी या कैबेज नहीं खा सकते या पालक नहीं खा सकते, ये सरासर गलत है। आरे के पेशेंट्स में हम कहते हैं कि आप हेल्दी खाइए, तला हुआ, शुगर रहित खाइए, तला हुआ और शुगर जो वाले जो फूड्स हैं उनको अवॉइड कीजिए, मैदे की चीज़ें को अवॉइड कीजिए, प्रोसेस्ड फूड को अवॉइड कीजिए। घर का खाना लीजिए, स्प्राउट्स ज़्यादा लीजिए, प्रोटीन कोई भी कंट्रोल करने की ज़रूरत नहीं है, आप नॉन-वेज सोर्सेज़ भी ले सकते हैं, लेकिन वो डीप फ्राइड नहीं होने चाहिए। आप हरी सब्जियाँ फुल खाइए, आप फ्रूट्स खाइए। तो एक जो नॉर्मल इंसान को अपने जीवन में सुचारू रूप से डाइट का प्रयोग करना चाहिए, वही आरे के पेशेंट को करना चाहिए। कृपया करके ये जो सारी गलत धारणाएँ हैं कि खट्टा खाने से वात होता है या कोई लेमन से प्रॉब्लम होती है, इमली से प्रॉब्लम होती है, ये सब एक मिथ्या है, एक सुपरस्टिशंस है या बहुत बरसों से कही हुई जाने वाली बातें हैं जिसका कोई एविडेंस या रिसर्च नहीं है। बहुत लोग ये कहते हैं कि हमें खट्टा खाने से वात हो गया या बेसन खाने से तकलीफ हो गई। ये गलत धारणाएँ हैं, मन में डर बैठ जाता है तो आपको वैसा महसूस होता है। बट रिसर्च काफ़ी क्लियर है। आरए में एक हेल्दी पर्सन को जितनी चीज़ें खानी चाहिए, जिसमें तला हुआ ना हो, मैदा ना हो, प्रोटीन की चीज़ें ज़्यादा हो, जिसमें शुगर एकदम कम से कम हो, उस तरीके से एक बैलेंस डाइट का प्रयोग करना चाहिए और आरए के पेशेंट्स सब कुछ खा सकते हैं और कभी-कभार थोड़ा-बहुत जंक उनको भी अलाउड है। तो बहुत ज़्यादा रेस्ट्रिक्शंस की ज़रूरत नहीं है, बट कोशिश कीजिए कि अगर आपको कोई बीमारी है तो आप हेल्दी खाना खाएँ और उसके अलावा कुछ ज़्यादा अलग से करने की ज़रूरत नहीं। सर, संधिवात असल्यास इतरही रोगप्रतिकार शक्तीचे आजार होऊ शकतात का? बहुत लोगों को ये डर रहता है कि अगर हमें आ रहे हैं तो हमें कोई और इम्यून डिसीजेस हो जाएँगे, ऐसा नहीं है। जनरली एक पर्सन को एक ही ऑटो इम्यून डिसीज़ होता है। कभी-कभी आरए के साथ-साथ थायरॉइड की जो भी एक प्रकार का ऑटो इम्यून डिसीज़ है, थायरॉइड में भी ऑटो इम्यूनिटी की वजह से थायरॉइड अटैक होके थायरॉइड के लेवल्स कम हो जाते हैं और थायरॉइड की गोली लेनी पड़ती है। तो कुछ 1-2 चीज़ें हैं जो आरए के पेशेंट्स में ज़्यादा होती है, बट जनरली
आरए के पेशेंट्स को दूसरे ऑटो इम्यून डिजीज होंगे, इसका चांसेस बहुत कम रहता है। बहुत बार दूसरे ऑटो इम्यून डिजीज को आरए बोल दिया जाता है। जैसे पेशेंट को अगर ल्यूपस है तो कह दिया जाता है कि आपको आरए है, फिर उनको ल्यूपस जब क्लियरली डायग्नोज होता है तो ऐसा प्रतीत होता है कि आरए ल्यूपस में कन्वर्ट हो गया है, पेशेंट को दूसरी बीमारी हो गई, बट ऐसा नहीं है। जनरली एक पेशेंट को एक ऑटो इम्यून डिजीज मेजर होता है और उसके अलावा दूसरा कोई ऑटो इम्यून डिजीज नहीं होता है। तो आप अपने रूमेटोलॉजिस्ट या संधिवात रोग विशेषज्ञ से क्लैरिफाई कीजिए कि आपका कौन सा ऑटो इम्यून डिजीज है, और वो उस हिसाब से उसका ट्रीटमेंट करेंगे, उस हिसाब से आपको उसकी गाइडेंस देंगे, और वो आपको सही सलाह देंगे कि कैसे आप अपना केयर लें और कैसे आपको उसे कंट्रोल करना चाहिए। संधिवाताबद्दल समाजात कोणते गैरसमज किंवा संभ्रम आहेत? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे एवढ्या 12-13 वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बघितलंय की खूप जास्त गैरसमज या आजाराशी, रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या आजाराशी लोकांच्या मनामध्ये आहे, सर्वसाधारण लोकांच्या मनामध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना असं वाटतं की रुमॅटॉइड आर्थरायटिस हा जास्त वयांच्या म्हणजे अगदी वृद्ध लोकांमध्ये येणाराच आजार आहे. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. उलट रुमॅटॉइड आर्थरायटिस हा आजार 20 ते 40 या वयोगटामध्ये सर्वसाधारण जास्त कॉमनली आम्ही बघतो आणि तेही बायकांमध्ये. त्याच्यामुळे जर यंग एजमध्ये जर आजार झाला तर तो रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आर्थरायटिस असूच शकत नाही, हा एक गैरसमज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांमध्ये आम्ही आर्थरायटिस बघतो. त्याला जुव्हनाईल रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा जुव्हनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस असं म्हणतात. परत तीच गोष्ट होते जेव्हा लहान मुलांमध्ये सांधेदुखी होते किंवा सांध्यामध्ये सूज येते, तेव्हा आयांना वाटतं किंवा त्यांच्या पेरेंट्सना वाटतं की हा आर्थरायटिस असूच शकत नाही. सो हा दुसरा गैरसमज आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, ट्रीटमेंटमध्ये डिले होतो आणि ट्रीटमेंटमध्ये उशीर झाला की सांधे खराब व्हायला. तिसरी गोष्ट म्हणजे आहाराला घेऊन खूप जास्त गैरसमज आहे. लोकांना वाटतं की रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे हा आंबात आहे, म्हणजे सगळे आंबट पदार्थ बंद करा. आता तुम्हाला मी जसं सांगितलं की रुमॅटॉइड आर्थरायटिस हा इम्युन सिस्टमचा म्हणजे रोगप्रतिकार शक्तीचा आजार आहे आणि या आजारासाठी आपल्याला व्हिटॅमिन सी ची गरज आहे. इम्युन सिस्टमसाठी व्हिटॅमिन सी ची गरज आहे आणि जर तुम्ही आंबट पदार्थ जसं लिंबू आहे किंवा व्हिटॅमिन सी असलेली फळं आहे तुम्ही बंद केली तर ते जास्त इम्युन सिस्टमला धोकादायक आहे किंवा हार्मफुल आहे. सो हा अजून एक गैरसमज आहे. चौथा गैरसमज म्हणजे त्यांना असं वाटतं की ह्या बायका ज्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस होतो त्या गरोदर होऊ शकत नाही आणि ही गोष्ट मी आधीच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की या बायका गरोदर होऊ शकतात, त्यांना नॉर्मल फर्टिलिटी रेट असतो आणि नॉर्मल प्रेग्नन्सी, नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. सो असे काही कॉमन प्रकारचे गैरसमज आहेत. अजून एक गैरसमज हा आहे की त्यांना असं वाटतं की रुमॅटॉइड आर्थरायटिसची ट्रीटमेंट जी ॲलोपॅथीमध्ये दिली जाते रुमॅटॉलॉजिस्ट कडनं किंवा कुठल्याही डॉक्टरांकडनं, त्याच्यामध्ये फक्त स्टिरॉइड किंवा पेन किलर्स असतात. हा फार मोठा गैरसमज आहे. स्टिरॉइड्स किंवा पेन किलर हे खूपच शॉर्ट म्हणजे कमी वेळेसाठी, फक्त जेव्हा खूप जास्त दुखणं किंवा सूज असते तेव्हा आम्ही देतो. बाकी जी औषधं आहेत ती जगात सगळीकडे एस्टॅब्लिश ट्रीटमेंट आहे आणि ती पेन किलर किंवा स्टिरॉइड्स नाहीये. तुम्ही कुठल्याही देशात गेलात तरी हे स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे जे आम्ही फॉलो करतो, जे स्टिरॉइड आणि पेन किलरच्या व्यतिरिक्त आम्ही त्याला डिसीज मॉडिफाईंग एजंट असे म्हणतो. आणि आता तर खूप प्रकारचे नवीन नवीन ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि तुम्ही हा प्रश्न विचारलाच आहे म्हणून मी सांगते की हे जे मिथ्स किंवा गैरसमज आहे त्याच्याबद्दल माझी एक शॉर्ट फिल्म आहे, रन फॉर लाईफ एक दौड जिंदगी के लिए, ज्याच्यामध्ये आम्ही हीच उदाहरणं सांगितली आहेत की कशा प्रकारे गैरसमज पसरतात लोकांमध्ये या आजारांमुळे आणि त्यामुळे कसं लोकांचं नुकसान होतं, कशा प्रकारे त्यांना ट्रीटमेंट बरोबर दिली जात नाही आणि शेवटी ह्याच्यामध्ये तोच संदेश दिला आहे की वेळेत त्याचं निदान करा, वेळेत ट्रीटमेंट घ्या म्हणजे सगळं काही बरोबर होईल. आणि ह्या माझ्या शॉर्ट फिल्मला मला अतिशय आनंद होतोय सांगताना की बऱ्याच मेडिकल असोसिएशन, नॅशनल अँड इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला बरेच अवॉर्ड्स मिळालेले आहेत. बेस्ट फिल्म, बेस्ट डायलॉग, बेस्ट आयडिया, बेस्ट कन्सेप्ट, बेस्ट स्क्रीन प्ले, बेस्ट डायलॉग्स, बेस्ट सिनेमॅटोग्राफी आणि मला बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून पण अवॉर्ड मिळालेला आहे. तुम्ही हे फिल्म जरूर बघा, रन फॉर लाईफ. मला हे सांगायला अतिशय आनंद होतोय की या शॉर्ट फिल्मच्या आधारावर एक मोठी फीचर फिल्म रन फॉर लाईफ, ज्याच्यामध्ये या आजाराबद्दल सगळी माहिती मिळेल आणि या आजाराबद्दलचा सगळा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला कळेल, या हेतूने एक मोठी फीचर फिल्म आम्ही घेऊन येत आहोत. थँक्यू. जरूर बघा. सर्व मान्यवरांचे ह्या अमूल्य माहितीसाठी खूप आभार. तर
तर प्रेक्षकांनो, या विशेष भागाचा समारोप करताना लक्षात ठेवूयात की संधिवाताविषयी जागरूकता वाढवणे म्हणजे केवळ वैद्यकीय पैलू समजून घेणे नव्हे, तर प्रभावित झालेल्यांची सहानुभूती आणि एकता दाखवणे, स्वतःला शिक्षित करणे, जागरूकता पसरवणे आणि अशा जगासाठी कार्य करणे जिथे प्रत्येकजण त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांची पर्वा न करता निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगू शकेल. आज ह्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.